नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर अरुंधतीने बनवलेल्या मसाले भातात झुरळ कोणी टाकलं हा एक मोठा प्रश्न आहे। तुम्हाला असं वाटत असेल की एकतर ते झुरळ आभीने टाकलं असेल किंवा फूड क्रिटिक म्हणून आलेली मिहिका हिने टाकलं असेल, परंतु या दोघांनीही अरुंधतीच्या मसाले भातात झुरळ टाकलेलंच नसतं। झुरळ टाकणारा हा तिसराच व्यक्ती असतो, जो की अरुंधतीचा जवळचा आहे परंतु गद्दार आहे। आता हा गद्दार नक्की कोण आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, आपण बघितलं की जेव्हा फूड क्रिटिक म्हणून मिहिका जेव्हा रेस्टॉरंटला भेट देते तेव्हा मात्र अरुंधतीने सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतात। अरुंधतीच्या देखरेखीखाली सगळी स्वच्छता झालेली असते, सगळं हायजीन मेंटेन असतं। परंतु ऐनवेळी जेव्हा फूड क्रिटिक आलेली असते तेव्हा तिच्या मसाले भातामध्ये झुरळ सापडतं। त्यामुळे फूड क्रिटिक आता खूप चिडते आणि अरुंधतीला नको नको ते बोलते। तुम्ही आलेल्या कस्टमरच्या जीवाशी खेळताय असे घाणेरडे आरोप तिने अरुंधतीवर लावलेले असतात। अरुंधतीला फार वाईट वाटत असतं। अरुंधती तिला म्हणत असते की मॅडम, असं काहीच नाहीये, तुम्ही प्लीज आमचं एकदा किचन बघा, आमच्या सगळ्या काही गोष्टी बघा की किती आम्ही स्वच्छता राखतो, हे काहीतरी कोणीतरी मुद्दाम केलंय। त्यामुळे मिहिका म्हणत असते की एवढं होऊन सुद्धा तुम्ही असं बोलताय की हे कोणीतरी मुद्दाम केलंय। अहो, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे। हो, या गोष्टींची सफाई सुद्धा तुम्ही कशी काय देऊ शकता? आणि तुम्ही कस्टमरच्या जीवाशी खेळताय, लोकांच्या जीवाशी खेळताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? तर अरुंधतीला फार वाईट वाटत असतं, कारण मिहिरच्या आईचं स्वप्न म्हणजे ते रेस्टॉरंट असतं आणि त्यामुळे पैशांच्या पलीकडे मिहिरच्या आईच्या तिथं फिलिंग जास्त दडलेल्या असतात। आपल्यामुळे रेस्टॉरंटचं नाव खराब होतंय, यामुळे अरुंधती आता फारच डिस्टर्ब झालेली असते। फूड क्रिटिक आता नाराज होऊन तिथून निघून गेलेल्या असतात। खरं तर फूड क्रिटिकला ऑलरेडी संजनाने कॉल केलेला असतो। संजनाने तिला नाही ते बोलायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ती फूड क्रिटिक अरुंधतीला एवढं सगळं बोललेली असते। फूड क्रिटिक आणि संजना यांचे संबंध चांगले असल्यामुळे, एकमेकींच्या मैत्रिणी असल्यामुळे तिने अरुंधतीला फार सुनावलेलं असतं आणि संजनाच्या म्हणण्याप्रमाणे तिने तिचं कामही केलेलं असतं। आता फूड क्रिटिक तर तिथून निघून गेलेली असते, परंतु अरुंधतीला मात्र फार वाईट वाटत असतं। आता अरुंधती स्टाफला विचारत असते की कोणी केलं हे सगळं, फूड क्रिटिक समोर हे सगळे पदार्थ कोण घेऊन आलं? तेव्हा आता दीपक सांगतो की मॅडम, आभी सरांना आम्ही सांगत होतो की मॅडमने आम्हाला सांगितलंय की मी आल्याशिवाय सर्व करायचं नाही, तरी सुद्धा आभी सरांनी हे सगळं सर्व केलं। अरुंधती आभीला म्हणते की आभी, तुला काय गरज होती हे सगळं करायची? मी सांगितलं होतं ना की मी आल्याशिवाय सर्व करायचं नाही, कारण मला त्यावर गार्निशिंग करायची होती आणि तू त्याआधीच सर्व केलं। तेव्हा आभी सफाई देत असतो आणि आभी म्हणत असतो की मला गरम फूड त्यांना सर्व करायचं होतं। जर जेवण थंड झालं असतं आणि ते जर परत गरम करायला लागलं असतं तर त्याची चव गेली असती आणि त्यामुळेच मी त्यांना जेवण वाढलं। मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय। परंतु अरुंधतीला मात्र आभीवर डाऊट येत असतो, त्यामुळे आभीला बाजूला घेऊन ती बोलत असते। आभीला ती म्हणते की आभी, मला नाही माहिती हे कोणी केलंय, परंतु माझा पुन्हा संशय तुझ्यावर काय येतोय हे मला कळत नाहीये। तर आभी म्हणतो की आई, अगं मी तुझी मदत करण्यासाठी इथे आलो, परंतु तू मात्र माझा वेगळ्याच गोष्टींचा अर्थ काढतीये। आता तूच मला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय म्हटल्यावर मी तरी काय करणार? अरुंधती म्हणते की आभी, तुझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध नाही झालाय, मी तुला गुन्हेगार नाही म्हटले, मी फक्त तुला असं म्हणते की पुन्हा माझा डाऊट तुझ्यावरच का येतोय। आभीला समजलेलं असतं की आई 100% आपल्यावरच डाऊट घेतीये आणि तिला असं वाटतंय की आपणच हे सगळं केलंय। त्यावेळी अरुंधतीचं लक्ष हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेलेलं असतं। आता अरुंधती सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायचं ठरवते। अरुंधतीने सगळे कॅमेरे चेक केलेले असतात, परंतु तिला कुठेच काही चुकीचं दिसत नसतं। जे ते सगळं ज्याचं त्याचं काम करत असतं। बरं, तिला आभीवर जो डाऊट असतो तर आभी त्यामध्ये कुठलंही वाईट कृत्य करत नसतो। तो कॅमेरा एकतर किचनच्या तिथे असतो, त्यामुळे असं कुठेही दिसत नसतं की आभीने किचनमध्ये असताना त्यामध्ये काही झुरळ वगैरे टाकलंय किंवा अदर कुठल्या स्टाफने हे सगळं केलंय। आता अरुंधतीला कळतच नसतं की हे नक्की कोणी केलंय, कारण तिला तिच्यावर पूर्ण भरोसा असतो की तिच्या हातून एवढी मोठी चूक होणं शक्यच नाही आणि ती ह्या गोष्टीवर कन्फर्म असते की जेव्हा तिने प्लेट भरलेले असते त्यावेळी तर तिला काही झुरळ वगैरे जाणवलेलं नसतं आणि मग अचानक मसाले भातात झुरळ कुठून आलं याचा ती विचार करत असते। नक्कीच कोणीतरी हे जाणून बुजून आणि मुद्दाम केलंय या गोष्टीवर तर ती 100% शुअर असते। अरुंधतीला आता सगळ्या लोकांनी बदनाम केलेलं असतं। अरुंधतीच्या रेस्टॉरंटवर कोणीच यायला तयार नसतं। अरुंधती फारच जास्त डिस्टर्ब झालेली असते, तिला या गोष्टीचं वाईट वाटत असतं। ते रेस्टॉरंट म्हणजे फक्त रेस्टॉरंट नसून मिहिरच्या आईचं ते स्वप्न असतं। मिहिरने ह्या रेस्टॉरंटमध्ये भावनिक गुंतवणूक केलेली असते, ही गोष्ट तिला ज्ञात असते।
आणि आपण काय केलं? आपण मात्र ह्या रेस्टॉरंटचे धिंडवडे काढले. आपल्यामुळे हे रेस्टॉरंट बदनाम झालं आणि मिहीरचीही इज्जत गेली. त्यामुळे अरुंधतीला फार वाईट वाटत असतं. तर यश तिला समजावत असतो की आई, अगं तू का स्वतःला इतका त्रास करून घेतीये? अगं तुझ्यामुळे काही झालं नाहीये. सगळे तुझ्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत की तू असं काही करू शकत नाही. तर अरुंधती म्हणते की पण अरे, आपल्या घरातले माझ्या पाठीमागे उभे असून काय उपयोग? परंतु बाकीच्या लोकांना तर हेच वाटेल ना की अरुंधती जेवणामध्ये हायजीन मेंटेन करत नाही, स्वच्छता मेंटेन करत नाही. बाहेरचे लोक तर हाच विचार करतील. अरुंधती डिस्टर्बच असते. परंतु यशने आणि अरुंधतीने ठरवलेलं असतं की आता काहीही करून त्या व्यक्तीला शोधायचं ज्या व्यक्तीने हे काम केलंय, ज्या व्यक्तीने त्या भातामध्ये झुरळ टाकलंय त्या व्यक्तीला शोधायचंच. अरुंधतीने आणि यशने असा निर्धारच केलेला असतो. तर मित्रांनो, होतं असं की संजना आता एका अशा व्यक्तीला भेटलेली असते की तो व्यक्तीच आता अरुंधतीचा गद्दार ठरलेला असतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून. तर मित्रांनो, इथेच खूप मोठा ट्विस्ट आहे. एके दिवशी जेव्हा यश हा घरी येत असतो तेव्हा घराच्याच बाजूला एका ठिकाणी संजना ही अशोक सोबत बोलत असते. आता हा अशोक तो असतो जो अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असतो. संजना त्याच्याशी बोलत असते आणि बोलता बोलता संजनाने त्याला काही पैसे काढून दिलेले असतात. आता ही गोष्ट यशने बघितलेली असते. आता ही संजना ह्या अशोकला का पैसे देतीये असा प्रश्न यशला पडतो. हा तर आईच्या रेस्टॉरंटमध्ये काम करतोय, मग संजनाकडून कसले पैसे घेतोय असा त्याला प्रश्न पडतो. आणि हे काहीतरी विचित्र आहे ही गोष्ट यशच्या आता लक्षात येते. यश लगेचच अरुंधतीला जाऊन सांगतो. अरुंधतीला तो सांगतो की अगं आई, मी आज संजनाला बघितलं आणि संजना तुझ्या इथे काम करणाऱ्या त्या अशोकला पैसे देत होती. आणि मला असा डाऊट येतोय की रेस्टॉरंटमध्ये जे काही झालंय ते म्हणजे संजनाने यालाच ते काम करायला सांगितलंय असा डाऊट आता अरुंधती आणि यशला आलेला असतो. डाऊट म्हणजे त्या दोघांना कन्फर्मच असतं की हे नक्कीच संजनाचं काम आहे आणि संजनाने अशोकच्या तर्फे हे करून घेतलंय. संजनाने मुद्दाम हे सगळं केलेलं असतं कारण संजनाला हा सगळा डाऊट मुद्दाम आभीवरच लोटायचा असतो. तिला माहीत असतं की जर आभी तिथे काम करतोय तर आभीवरच सगळे डाऊट घेणार. सगळेजण हेच म्हणणार की झुरळ टाकणारा आभीच होता. परंतु आभीला तिने तिथे सेव्ह केलेलं असतं आणि अशोकच्या मार्फत तिने हा गेम केलेला असतो. आभीने त्या भातामध्ये झुरळ टाकलेलंच नसतं. आभीला आईला त्रास द्यायचा असतो परंतु अशा पद्धतीने द्यायचा नसतो. संजनाला तो साथ देत असतो. त्यामागे फक्त एक कारण असतं की त्याला फक्त घराच्या जागी बिल्डिंग उभी करायची असते आणि घराची जागा ही बिल्डरला विकायची असते. अरुंधती त्यासाठी नाही म्हणत असते आणि अरुंधतीला त्याला हो म्हणायला लावायचं असतं. त्यामुळे अरुंधतीला थोडंसं वीक करण्यासाठी, अरुंधतीला त्रास देण्यासाठी तो छोटे मोठे प्रयत्न करत असतो रेस्टॉरंटमध्ये. परंतु एवढं मोठं घाण कृत्य अभिने केलेलं नसतं. मी अभि सगळ्यांना सांगत असतो की मी असं काहीच केलेलं नाहीये, मी गिल्टी नाहीये, मी असं केलेलंच नाहीये, तर मी या गोष्टीची माफी तरी कशाला मागू? मी आईने बनवलेल्या मसाले भातात झुरळ कसा काय टाकू शकतो? एवढा खालच्या पातळीला मी कधीच जाणार नाही. फार फार तर मी आईला बोलेल, आईला इमोशनली वीक करेल, परंतु हे घाण काम मी कधीच करणार नाही. आभी सगळ्यांना सांगत असतो परंतु आभीचा मात्र कोणावर विश्वास बसत नसतो. परंतु यशला आणि अरुंधतीला चांगलंच माहीत असतं की हे काम कोणी केलंय. हे संजनाने केलंय आणि तिने अशोक मार्फत हे काम करून घेतलंय. अरुंधतीला अशोकचा फार राग आलेला असतो कारण अगदी फॅमिली मेंबर प्रमाणे तिने तिच्या स्टाफला ठेवलेलं असतं. बाकीचा स्टाफ तर चांगला असतो परंतु डे 1 पासून हा अशोक जरा जास्तच ॲडव्हान्सपणा करत असतो. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर हा अशोक जास्तच पुढं चालणारा आणि अरुंधतीला खाली दाखवणारा आहे. आणि ह्या अशोकनेच हे घाणेरडं काम केलेलं असतं. अरुंधती आता खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स भरवणार असते आणि त्यामध्ये ती घरातल्या मेंबर्सला, सगळ्या स्टाफला आणि जी फूड क्रिटिक आलेली असते तिला सुद्धा तिने बोलवलेलं असतं. अरुंधतीला हेही कळलेलं असतं की जी फूड क्रिटिक आली होती ती फूड क्रिटिक सुद्धा संजनाचीच फ्रेंड होती आणि त्यामुळे तिने आपलं काहीही ऐकून घेतलं नाही आणि संजनाने सांगितल्याप्रमाणे तिने आपल्यावर ब्लेम लावले. याचा अर्थ हे प्लॅनिंग होतं आणि आपल्याला प्लॅनिंग करून फसवण्यात आलंय ही गोष्ट अरुंधतीला समजलेली असते. अरुंधतीला काहीही करून स्वतःला सिद्ध करायचं असतं. त्यामुळे तिने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते. घरातल्या सगळ्या मेंबर्सला तिने बोलवलेलं असतं. सोबतच स्टाफसुद्धा असतो. मिहिका सुद्धा तिथे आलेली असते. बाकीचेही लोक आलेले असतात. अशी मोठी कॉन्फरन्स तिने भरवलेली आणि मग मीडियासमोर अरुंधती आता एका मोठ्या सत्याचा खुलासा करते. ती सांगते की तुम्हाला माहिती आहे का मला फसवणारं कोण आहे? मसाले भातामध्ये झुरळ टाकणारा व्यक्ती कोण आहे? तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं आमच्या रेस्टॉरंटमध्ये झालंय, परंतु ही गोष्ट जाणून बुजून माझ्या बाबतीत करण्यात आली आहे.
आणि मला तुम्हाला सांगायलाही लाज वाटते की तो व्यक्ती माझ्या खूप जवळचा आहे, ज्याच्यावर मी विश्वास दाखवला असा तो व्यक्ती आहे. सर्वजण आता अभिकडे बघू लागतात. सगळ्यांना असं वाटतं की अभिनेच हे काही सगळं केलं असेल. संजनालाही वाटत असतं की अरुंधतीचा सरळ सरळ तिच्या मुलावरच डाऊट असेल आणि आता ती अभिचंच नाव घेणार. आबीलाही वाईट वाटत असतं की मी असं काही केलं नाहीये, तरी पण आई माझंच नाव का घेतीये आणि हिला माझ्यावरच का डाऊट आहे. परंतु अरुंधती आता सगळ्यांना सांगते की हे काम माझ्या स्टाफपैकी एका मेंबरने केलंय आणि त्याचं नाव आहे अशोक. अशोकचं नाव घेतल्यावर अशोक मात्र खूप घाबरतो, कारण अशोकचं सत्य आता समोर आलेलं असतं. अशोक म्हणतो की मॅडम काय बोलताय तुम्ही, मी असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा यश आता अशोकला चांगलंच धमकावतो. अशोकला तो म्हणतो की मला सगळं काही माहिती आहे, आम्हाला सगळं काही कळलंय की हा सगळा प्रकार कोणी केलाय आणि कोणाच्या सांगण्यावरून तू केलाय. बरं हेच असेल, तुला जर जेलमध्ये जायचं नसेल तर सगळ्यांना खरं खरं सांग की तू हे सगळं का केलंयस आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय. अशोक आता घाबरलेला असतो आणि अशोक सांगतो की मी हे सगळं संजना मॅडमच्या सांगण्यावरून केलंय. संजना मॅडमने मला ह्या कामाचे पैसे दिले होते आणि मी हे सगळं काम त्यांच्या सांगण्यावरून केलंय. तेव्हा पुन्हा एकदा संजनाची बदनामी झालेली असते. अरुंधतीच्या सक्सेसमध्ये पाय घालणारी संजना आता पुन्हा एकदा सर्वांसमोर एक्सपोज झालेली असते. संजना अशोकला म्हणत असते की काय बोलतोय, तुला तरी कळतंय का. तेव्हा अशोक म्हणतो की मॅडम असं काय बोलताय, तुम्ही मला पैसे सुद्धा दिले आणि एवढंच नाही तर माझ्याकडे तुमचे सगळे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे. मला तुम्ही या मामल्यामध्ये फसवू नका. खरं तर अरुंधती मॅडमने प्रत्येक वेळी मला सपोर्टच केलाय. माझ्याकडून चुकलं असेल तरी त्या माझ्याबद्दल चांगलंच बोललाय. मी तुमचं ऐकलं कारण मला पैसे हवे होते, मला पैशांची गरज होती आणि त्यामुळे मी हे कृत्य केलंय. आता अशोकने सगळ्यांसमोर हे मान्य केलेलं असतं आणि त्याने अरुंधतीची माफीही मागितलेली असते. पुन्हा एकदा निशाणा हा संजनावर साधला गेलेला असतो. मिहिकाला आता भीती वाटायला लागते की संजना एक्सपोज झाली म्हटल्यावर आपणही एक्सपोज होणार, त्यामुळे मिहिका आता तिथून पळ काढत असते. अरुंधती आता मिहिकालाही थांबवते आणि म्हणते की का तुम्ही का निघाला तिथून, तुम्ही पण ऐका ना पुढचं काय आहे. तर मिहिका म्हणते की तुम्ही माझ्याशी असं का बोलताय. अरुंधती आता सगळ्यांसमोर सांगते आणि मिहिकाला म्हणते की जेव्हा तुम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता, मला मान्य आहे की तुम्हाला आमच्या रेस्टॉरंटमध्ये मसाले भातामध्ये झुरळ दिसलं, परंतु आम्ही तुम्हाला म्हणत होतो की आमचं किचन तुम्ही एकदा तपासून पहा, कोपरे आणि कोपरे तुम्ही बघा, सगळीकडे चेक करा. जर तुम्हाला एक केस आणि थोडीशी जरी धूळ दिसली ना, मग तुम्ही आम्हाला जज करा. परंतु तुम्ही आम्हाला केलंत का, नाही केलं. याचं कारण हे होतं की तुम्ही संजना देशमुख यांच्या प्रिय मैत्रीण आहात आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आमची पूर्ण चौकशीही केली नाही आणि चौकशी न करता तुम्ही तुमचा निर्णय जाहीर करून मोकळे झाले. फूड ऑर्गनायझेशनला आमची कंप्लेंट केली. आता अरुंधतीने मिहिकाला सुद्धा एक्सपोज केलेलं असतं. मीडियासमोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. हे कांड संजनाचं असतं. संजना आता सगळ्यांसमोर पुन्हा एकदा बदनाम झालेली असते आणि अरुंधतीने एकाच वेळी आता संजना, अशोक आणि मिहिका तिघांनाही एक्सपोज केलेलं असतं. त्यातला अशोक मात्र अरुंधतीची माफी मागतो आणि मिहिका सुद्धा अरुंधतीची माफी मागते की माझ्याकडनं चुकलं, की मी असं नव्हतं करायला पाहिजे, मी संजनाच्या बोलण्यात नव्हतं यायला पाहिजे. परंतु मी खरंच सांगते की मसाले भातामध्ये झुरळ निघणार ह्या कल्पनेमध्ये मी अजिबात नव्हते. मला हा प्लॅन संजनाचा काहीच माहीत नव्हता. संजनाने मला फक्त सांगितलं होतं की तुला फक्त अरुंधतीला खूप बोलायचं आहे आणि अरुंधतीची फक्त डिशमध्ये कमी काढायची आहे. तुमच्या मसाले भातात मला झुरळ दिसलं, त्यामुळे मी बोलले आणि त्यामुळे माझ्या मैत्रिणीची थोडीशी मदत मी केली आणि तुम्हाला मी बोलले. माझं काम तिथंच संपलं होतं, परंतु मला माहीत नव्हतं की यामागे संजना आहे आणि या गोष्टीला मी कधीही पाठिंबा देणार नाही. परंतु मी तुमची एक फूड क्रिटिक म्हणून तुमच्या किचनमध्ये चौकशी करायला हवी होती, तुमच्या किचनमध्ये ऑब्झर्व करायला पाहिजे होतं. खरंच तुमच्या किचनमध्ये हायजीन राखलं जाते की नाही एकदा मी बघायला पाहिजे होतं. परंतु मी संजनाची मैत्रीण असल्या कारणाने मीही काही बघितलं नाही आणि तुमच्यावर मी आरोप केले. त्यासाठी मी तुमची माफी मागते. परंतु संजनाच्या ह्या प्लॅनिंगमध्ये मी अजिबात सहभागी नव्हते. तेव्हा अरुंधती आता मिहिकाला सुद्धा माफ करून टाकते आणि आता अरुंधतीने संजनाला चांगलंच ताऱ्यावर धरलेलं असतं. संजना आता खूप घाबरलेली असते, कारण पुन्हा एकदा संजना पूर्ण लोकांसमोर एक्सपोज झालेली असते. पूर्ण लोकांसमोर आता संजनाची पुन्हा एकदा चव गेलेली असते आणि ती खूप बदनाम झालेली असते. अरुंधती आता आभीला सॉरी सुद्धा म्हणते की आभी, मला माहिती आहे की मी तुझ्यावर डाऊट घेतला, परंतु ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मात्र मला फक्त हे सर्वांसमोर आणायचं होतं, मला तुला सुद्धा निर्दोष सिद्ध करायचं होतं.
त्यामुळे आभीला सुद्धा अरुंधतीबद्दल थोडंसं काहीतरी वाटायला लागलेलं असतं, सॉफ्ट कॉर्नर एक निर्माण झालेला असतो आणि संजना एवढ्या खालच्या पातळीची बाई आहे की तिने आईने बनवलेल्या भातामध्ये झुरळ टाकण्यापर्यंत तिची मजल गेली. त्यामुळे आभीला आता संजनाचा खूप राग आलेला असतो. मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.